नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात। कारण आता आशीर्वाद बंगल्याचा लिलाव सुरू झालेला असतो। प्रत्येक जण आता त्याच्या मनातील किंमत बोलत असतात की 7 करोड। तेव्हा सावकार म्हणतो की 7 करोड 1, 7 करोड 2। तेव्हा आता लगेच दुसरा व्यक्ती म्हणतो की 8 करोड। 8 करोड म्हटल्यानंतर मात्र आता लगेच सर्वांचे डोळे भरून येतात। सुमित्रा अगदी रडत असते आणि सारंग सुद्धा आता जी काही त्याची चूक आहे त्याचा पश्चाताप त्याला होत असतो। तेव्हा पुढचा जो काही व्यक्ती आहे तर तो 9 करोड बोलतो। सावकार खुश होऊन म्हणतो की 9 करोड। तर लगेच दुसरा आहे तर तो म्हणतो की 10 करोड। तेव्हा मात्र आता नानांच्या डोळ्यामध्ये खूप असं पाणी येत असतं। नाना आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात आणि आपल्या जानकीची वाट पाहत असतात की जानकी अगं लवकर ये, माझी जानकी लवकर ये, अगं जानकी तू कुठे आहेस। तेव्हा आता सावकार पुढचं बोलतो की मंडळी 10 करोड 1, 10 करोड 2 आणि आता म्हणतो की 10 करोड 3 असं म्हणणार असतो। तोच आपली मित्रांनो जानकी तेथे येते। जानकी पाय ठेवते आणि हे सगळं काही बघून थांबा असं जोरात ओरडते। तेव्हा सर्वजण आता जानकीकडे पाहायला सुरुवात करतात। सर्वांच्या जो काही आशेचा किरण आहे तर ती आपली जानकीला सगळेजण अगदी आश्चर्याने पाहत असतात। थांबा असं म्हणून आपली रणरागिणी जानकी तेथे येते। अवंतिकाला आनंद होतो, नानांना सुद्धा आनंद होतो। कारण ज्या क्षणाची आपले नाना अगदी आतुरतेने जानकीची वाट पाहत असतात, आपली जानकी तेथे आलेली असते, ते पण अगदी मोक्याच्या वेळेस। ऋषिकेश धावतच जातो की जानकी। सर्वजण जानकीकडे पाहत असतात तर लगेच सावकार म्हणतो की हे काय चाललं बरं, या रणदिव्यांच्या मध्ये कोणीतरी अडथळा आणण्यासाठी एक ना एक आहे तरी कोण असेल, त्यामुळे आता ही बोली चालू आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही मध्ये नाही येऊ शकत। तेव्हा आता जानकी त्याला उत्तर देते की कुठल्या घराची आणि कुणाच्या घराची बोली सुरू आहे, रणदिव्यांच्या, आणि कुठल्या बेसवर तुम्ही या घराचा सौदा करतात असं जानकी आता न घाबरता सगळ्यांना उत्तर देते। जानकी म्हणते की जे घर तुमचं नाही त्या घरावर तुम्ही कोणत्या अधिकाराने हक्क सांग। तेव्हा तो सावकार लगेच आता जानकीला म्हणतो की ए बाई, तुझी ही जी काही नाटक आहे ना ती आता बंद कर, नवीन हे नाटक सुरू करू नका। त्या दिवशी मी ऑफिस मध्ये सगळे काही पेपर्स दाखवले नाही का, त्यामुळे आता हे जे काही व्हीलचे पेपर आहे तर ते बघून घ्या। म्हणून तो सावकार लगेच जे पेपर्स आहे तर तो ऋषिकेश आणि जानकी समोर धरतो आणि म्हणतो की हे पेपर सारंग रणदिवे यांनी मला दिलेले आहे, त्यामुळे आता मात्र तुमचा या बंगल्यावर काही हक्क नाही, कळलं ना तुम्हाला। तेव्हा आता जानकी विचारते की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहे। तेव्हा आता सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला असतो। तर सावकार म्हणतो की प्रॉपर्टीचे पेपर्स। जानकी म्हणते की अहो इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्या, मी फक्त तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स विचारते। तर आता प्रॉपर्टीचे पेपर्स म्हटल्यानंतर ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीन हादरते। जानकी हुशार असते। जानकी आता सावकाराला म्हणते की हे बघा, कुठल्याही माणसाला लोन देताना आपण काहीतरी सिक्युरिटी म्हणून ठेवतो ना। तेव्हा आता सावकाराची बोलती बंद होत, सारंग भाऊजींनी तुमच्याकडून लोन घेतलेला आहे, मग त्यांनी सुद्धा काहीतरी अशी सिक्युरिटी तुमच्याकडे ठेवलीच असेल ना, आणि थोडं नाही तर 5 कोटींचं लोन त्यांनी तुमच्याकडून घेतलेलं आहे, मग त्याबद्दल प्रॉपर्टीचे पेपर्स किंवा काहीतरी अशी सिक्युरिटी त्यांनी ठेवलीच असेल नाही का सारंग भाऊजी, असं जानकी आता सारंगला विचारते। तेव्हा मात्र आता सावकार म्हणतो की त्या प्रॉपर्टीच्या पेपरची काय गरज आहे, त्या सारंग रणदिवे यांनी जे काही व्हीलचं हे कागदपत्र दिलेलं आहे, वडिलांचं व्हील आहे ना माझ्याकडे, तेव्हा ते व्हील सुद्धा आता खोटं असतं हे कुठे या सावकाराला माहिती असतं, फक्त आणि फक्त जानकी आणि नाना या दोघांनाच माहिती असते। तेव्हा आता जानकी म्हणते की कसलं व्हील आणि कुठलं व्हील। तेव्हा जानकी म्हणते की अहो सावकार साहेब, जे घर माझ्या सासऱ्यांच्याच नावावर नाही, मग ते घर सारंग रणदिवे यांच्या नावी कसं असेल। तेव्हा असं म्हटल्यानंतर आता सर्वांच्या पायाखालची जमीन हलते। सर्वजण अगदी धक्क्याने जानकीकडे पाहत असतात, कारण आता हे घर कुणाच्या नावावर आहे हे मात्र आता जानकीला माहिती असतं। कारण आता ऐश्वर्याने जो काही घोटाळा करून ठेवलेला असतो तर सर्व काही तिच्या पापाचं सत्य आज मात्र सर्वांच्या समोर येणार असतं, आणि ते सुद्धा आता जानकी आपल्या घरासाठी एक खूप मोठा पुरावा घेऊन आलेली असते। ऋषिकेशला सुद्धा समजत नाही की जानकी नक्की हे काय बोलते, परंतु आपल्या नानांना हे सगळं काही माहिती असतं। नाना आता जानकीला अगदी खुश होऊन तिच्याकडे पाहत असतात। तेव्हा आता ऋषिकेश जानकीकडे जेव्हा पाहतो तर जानकी म्हणते की ऋषिकेश, हो ऋषिकेश, मी जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे। त्यावर आता सावकार सुद्धा विचारतो की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं। तेव्हा आता जानकी सावकाराला म्हणते की सांगते पण नीट लक्ष देऊन ऐका, ते पण सगळ्यांनीच। आता सगळेजण मात्र कावरे बावरे होतात। नक्की आता जानकी मात्र सर्वांना काय सांगते आणि काय दाखवते याच्याकडे सगळ्यांचे डोळे आता दिपून असतात। तेव्हा मात्र जानकी आपल्या हातात जे काही ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते आता सर्वांसमोर घेऊन आलेले असते। जानकी ते आता जे काही पेपर्स आहे तर ते वाचायला सुरुवात करते की मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे। तर ऋषिकेश लगेच म्हणतो की आई, या प्रॉपर्टी पेपरवर मी नमूद करते
आशीर्वाद बंगल्याचा जो काही वास्तूचा मालकी हक्क आहे तो माझ्या नावावर आहे। हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना एक खूप मोठा असा धक्का बसलेला असतो। नानांचे डोळे आता भरून येत असतात तर जानकी पुढे वाचते की माझ्या पश्चात या वास्तूचा सांभाळ माझे पती श्री पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे आपले नाना हे करतील। तेव्हा नानांचे डोळे भरून येत असतात आणि जानकी पुढे वाचते की आमचा मुलगा ऋषिकेश नानासाहेब रणदिवे हा कायद्याने सज्ञान झाल्यानंतर या बंगल्याचे जे काही मालकी हक्क आहे तर ते त्याच्या नावे करण्यात यावे। हे ऐकल्यानंतर आता ऐश्वर्याचा पूर्णपणे जळफळाट होतो। तिला आता अगदी चक्कर आल्यासारखं होतं, अगदी काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। परंतु आपले जे काही बाकी जण आहे, आपले सुमित्रा, सौमित्र, अवंतिका यांना मात्र आता खरंच खूप असा आनंद होतो। आपल्या ऋषिकेशला सुद्धा एक खूप मोठा असा आनंदाचा धक्का बसतो। तर जानकी आता पुढे वाचते की त्या वास्तूचे जे काही संबंधित जे काही व्यवहार असते तर ते कोणतेही व्यवहार ऋषिकेश रणदिवे यांच्या मार्फतच केले जाते। त्यांच्या जे काही इच्छा असेल तर सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे होऊ शकते। सगळ्यावर मात्र आपल्या ऋषिकेशचा हक्क आहे असं समजल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि आजी ही तो अगदी ऐश्वर्याची जी काही लुटूपुटू करणारी आहे, अगदी बोलणारी पोपटासारखी ती आजीची बोलतीच आता बंद होते। आपल्या सुमित्राच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात आणि आपल्या नानांच्या सुद्धा। तेव्हा आता जानकी पुढे वाचते की सो पार्वती रणदिवे या पुढे नंतर ऋषिकेश रणदिवे हेच आशीर्वाद सदनचे कायमस्वरूपी वारस असतील। अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे अगदी खुश होऊन पाहत असतात, परंतु ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखी तिची अवस्था झालेली असते। तेव्हा नाना सुद्धा आता सुमित्राला बोट करून दाखवतात की जे काही जानकी वाचते ते अगदी खरं आहे। तेव्हा आता गुलाबदादांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं तर ऋषिकेश आता जानकीच्या हातातील ते पेपर्स घेतो। सगळे पेपर्स आता तो एकदा बारकाईने पाहत असतो। सर्वांना खूप असा आनंद होतो, परंतु ऐश्वर्याला हे मात्र काही कळत नसतं की ही जानकी मात्र हे पेपर्स कुठून घेऊन आली आणि हिच्या हातामध्ये हे पेपर्स लागले तरी कुठून, म्हणून ती आता विचारात पडलेली असते। तेव्हा आता सावकारच्या तर पायाखालची जमीनच हादरते। सावकार म्हणतो की साहेब, अहो इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो की नक्की यांचा काहीतरी यामागे डाव आहे। तेव्हा आता ऋषिकेश लगेच इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये ते पेपर्स देतो आणि इन्स्पेक्टर साहेब अगदी बारकाईने ते पेपर्स पाहत असतात। तेव्हा सौमित्र पुढे येतो आणि सौमित्र सुद्धा ते पेपर्स पाहतो। तर आता सौमित्रच्या हातातून लगेच सावकार पेपर्स घेतो आणि तो सुद्धा तो चेक करतो। तेव्हा आता तो सावकार चेक करून म्हणतो की ही सर्व काय फालतूगिरी आहे, प्रॉपर्टी तर ऋषिकेश रणदिवे याच्या नावावर आहे, माझ्या या व्हीलचं काय, म्हणजे मला जे व्हील दिलं होतं त्याचं काय? तर सौमित्र म्हणतो की ते खोटं आहे, तुला खोट्या माणसाने दिलेलं हे खोटं व्हील आणि हे बघा तुम्ही आता काही करू शकत नाही, ना तुम्ही आम्हाला या घराच्या बाहेर काढू शकत आणि ना मात्र तुम्ही आणि आमचं हे घर तुम्ही नाही घेऊ शकत, कारण जे काही तुम्ही केलं ना डील ते चुकीच्या माणसाबरोबर केलं। हा सारा सावकाराची जी काही तळपायची आग आहे ती मस्तकात जाते, कारण आता त्याला ऐश्वर्या आणि सारंग यांचा इतका राग येतो, परंतु ऐश्वर्याला आता काय करू आणि काय नाही अशी भामट्यासारखी तिची गंमत होते। सौमित्र आता सावकाराला हे उत्तर देऊन इन्स्पेक्टर साहेब यांना विचारतो की काय इन्स्पेक्टर साहेब? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो सौमित्र रणदिवे, तुम्ही जे काही बोलता ते अगदी योग्य बोलतात आणि इथून सगळ्यांना जायला सांगा। तर सावकाराला राग येतो। सावकार म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो माझ्या 5 करोडचं काय? तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग तर पूर्णपणे भामटे होता। सावकार लगेच आता सारंगवर धावून येतो की हरामखोर सारंग रणदिवे याने मला फसवलं, याला मी नाही सोडणार। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पुढे येतात आणि सावकाराला म्हणतात की तुम्ही त्यांच्यावर लीगल केस टाका, परंतु हे जे काही आता सुरू आहे ना ते प्लीज थांबवा आणि तेथे जे काही जमलेले आहे घर विकत घ्यायला आलेले लोक आहे ना, तर इन्स्पेक्टर साहेब त्यांच्यावर ओरडतात की काय तुम्हाला काही सगळ्यांना वेगळं सांगायचं आहे का? चला निघा इथून। म्हणून आता सर्वजण तेथून निघून जातात। तर सावकार मात्र आता ए टेडी बियर, तुला आता कसा कोर्टात खेचतो बघतच राहा म्हणून सारंगला धमकावतो। तेव्हा आता तोरेच सावकार तेथून जायला निघतो, परंतु जानकी त्याला हात आडवा घालते आणि त्याला थांबवते आणि हात पुढे करून म्हणते आमच्या घराची किल्ली देतात ना? तेव्हा मात्र आता नाईलाजाने शेवटी मात्र सावकाराला ती किल्ली जानकीच्या हातात ठेवावी लागते। तेव्हा आता घराची किल्ली आपल्या ताब्यात आल्यानंतर सर्वांना खूप असा आनंद होतो। आपल्या सुमित्राई खूप असे आनंदाने रडत असतात। सावकार अगदी रागाने बघत तेथून निघून जात। जानकी आता हातात चावी घेते आणि आता खूप असं तिला आनंद झालेला असतो। ऋषिकेशकडे पाहते आणि ऋषिकेशला ती चावी दाखवते। ऋषिकेशला सुद्धा आता आपल्या जानकीचा खूप असा अभिमान वाटतो की जानकीने हे सगळं काही केलं कसं मॅनेज, हे ऋषिकेशला सुद्धा काही समजत नसतं। तेव्हा जानकी आपल्या सुमित्राईच्या हाताला धरते आणि त्यांना घेऊन आता दरवाजाजवळ येते आणि दरवाजाजवळ आल्यानंतर सुमित्रा आईच्या हातामध्ये ती किल्ली देते आणि ते कुलूप उघडायला सांगते। अगदी हाताला धरून ती त्यांचा हात पुढे करते। आता सारंग
अगदी खाली मान घालत हे पाहत असताना स्वतःचीच आता लाज वाटते। सुमित्रा आई आपल्या जानकीकडे डोळे भरून पाहतात आणि शेवटी आपला आशीर्वाद बंगल्याला जे काही कुलूप लावलेलं असतं तर ते कुलूप आज ते त्यांच्या हाताने उघडतात। जानकीला आनंद होतो तर सुमित्रा अगदी तोंड भरून म्हणते की जानकी आज मात्र तू हे घर वाचवलंस, या घराचं घरपण सुद्धा तू परत घेऊन आली। त्यामुळे जानकी मी तुला आज एक सांगते की माझ्या ऋषिकेशला तू परत घरामध्ये घेऊन ये, आणशील ना माझ्या ऋषिकेशला परत तू घरामध्ये। तेव्हा आता सुमित्रा आता ऋषिकेशकडे पाहते तर ऋषिकेश आता लगेच तोंड वळवतो। जानकी ऋषिकेशकडे पाहत असते तेव्हा शेवटी आता ऋषिकेश लगेच तेथून निघून जातो, परंतु जानकीने आता एक पक्का असा निर्धार केलेला असतो, काही झालं तरी ऋषिकेशला त्यांच्या हक्काच्या घरी घेऊन यायचं म्हणजे यायचं। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी संध्याकाळ होते तर घरी येतात। घरी आल्यानंतर मात्र त्यांना खूप असा आनंद होतो आणि जानकीने जे काही त्यांच्या आईने दिलेलं पार्वती आईची शेवटची आठवण ते कडं मात्र आपल्या ऋषिकेशच्या हातामध्ये परत आपल्या हाताने घातलेलं असतं। ते कडं पाहून आता ऋषिकेशचे डोळे अगदी भरून येतात। ओवी तर खुश होऊन म्हणते की वाव बाबा आणि टाळ्या वाजवते। तेव्हा ऋषिकेश अगदी डोळे भरून म्हणतो की नशिबाने एकदा हे कडं माझ्याकडून हिसकावून घेतलं होतं, परंतु आज मात्र माझ्या जानकीनं माझ्या लक्ष्मीनं ते कडं मला परत मिळून दिले। त्याला जानकीचा खूप असा अभिमान वाटतो आणि तो जानकीचा हात हातामध्ये घेतो आणि जानकीला थँक्यू सो मच असं प्रेमाने म्हणतो। तेव्हा आता जानकी डोळे भरून म्हणते की अहो थँक्यू काय त्यात। तेव्हा आता ऋषिकेश ओवीला म्हणतो की ओवी अगं तुला माहिती आहे का हा माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि तो माझ्यासाठी खूप असा स्पेशल आहे। तेव्हा आता जानकी म्हणते की आईने तर तुम्हाला दुसरा सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे, तो आशीर्वाद बंगला तुमच्या नावावर आहे, म्हणून जानकी आता आशीर्वाद बंगल्यात आपल्या ऋषिकेशला परत नेण्यासाठी आता प्रयत्न करायला सुरुवात करते। जानकी म्हणते की ऋषिकेश खरंच तुम्ही खूप स्पेशल आहात। ऋषिकेश लगेच उठून उभा राहतो तर जानकी ऋषिकेशच्या हाताला धरते आणि अगदी मानाने विचारते की ऋषिकेश आपण आपल्या घरी जाऊयात ना, आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये त्या आईचा आशीर्वाद आणि ह्या आईची माया, प्लीज तुम्ही त्यांचा मान राखा ना। तो आशीर्वाद बंगला झुरतो त्याच्या मालकासाठी आणि आम्ही सुद्धा झुरतो आम्ही आमच्या माणसासाठी, प्लीज तुम्ही असं वागू नका। अहो त्या घरामध्ये खूप अशी नाती आहेत की जी आमची तेथे वाट पाहतात। आई आणि आजोबा त्यांच्या नातीची वाट पाहतात, सासू आणि सासरी त्यांच्या सुनेची वाट पाहतात, आई आणि बाबा त्याच्या मुलांची वाट पाहतात, काका आणि काकू त्यांच्या पुतण्याची वाट पाहतात, दीर आणि जाऊ त्यांच्या वहिनीची वाट पाहतात, एक भाऊ त्याच्या दादाची वाट पाहतो, किती नाती अशी वाट पाहतात। ऋषिकेश तुमच्या एका होकारावर फक्त सर्वांचं सुख असं अवलंबून आहे, त्यामुळे ऋषिकेश प्लीज तुम्ही त्या घरात परत चला। म्हणून जानकी आता खूप असे प्रयत्न करत असते आणि ऋषिकेशचा मनात जे काही आता गैरसमज झालेले आहे तर ते मिटवण्यासाठी ती प्रयत्न करत असते। ऋषिकेश प्लीज मी तुम्हाला हात जोडते, परंतु त्या घरात चालण्यासाठी हो म्हणा, प्लीज एकदा हो म्हणा आणि हो जो काही वनवास आहे तो एकदाचा संपून टाका। ऋषिकेश प्लीज आपण आपल्या माणसामध्ये जाऊयात ना। तेव्हा ओवी सुद्धा आता आपल्या घरी जाण्यासाठी इतकी आतुर झालेली असते, ती सुद्धा ऋषिकेशला समजावते की बाबा अहो प्लीज, अहो बाबा चला ना प्लीज आपल्या घरी चला। तेव्हा तरी सुद्धा आता ऋषिकेशचं काही मन वळवायला तयार नसतं। ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी हे पग मी आत्ता सुद्धा आपल्या माणसामध्येच आहे ग, कारण तो आपली माणसं आपली जानकी ओवी आणि आपले शेतकरी यांनाच मानत असतो, कारण त्या घराने जे काही त्याच्याबरोबर व्यवस्थित वागलेले नसते, त्यांना घराच्या बाहेर काढून टाकलेलं असतं। त्याच दिवशी त्या घराशी असणारे संबंध आपल्या ऋषिकेशने तोडलेले असतात आणि खरं सांगायचं जानकी खरंच मी आपल्या माणसामध्ये खूप असं सुखी आहे, त्यामुळे हे बघ जानकी मी तुझ्यासमोर हात जोड, त्यामुळे प्लीज तू हा विषय नको काढू, मी त्या घरामध्ये नाही येणार। तेव्हा ऋषिकेशने खरंच हात जोडलेले असतात तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश प्लीज तुम्ही असं काही बोलू नका। तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी ही काळ्या दगडावरची रेष असेल। तेव्हा आता ओवीला सुद्धा खूप असं वाईट वाटतं आणि जानकीचे सुद्धा डोळे भरून येतात। तेव्हा ऋषिकेश आता बाहेर निघून जातो तर ओवी म्हणते की आई अगं प्लीज तू बाबांना समजाव ना ग, मला आपल्या घरी जायचंय म्हणजे जायचं, मला इकडे नाही राहायचं, मी सगळ्यांना खूप असं मिस करते। त्यावर आता जानकी विचार करून ओवीला म्हणते की हे तुझे बाबा म्हटलेत ना की जे काही आपल्या घरी परत नाही येऊ शकत आणि ही माझ्या काळ्या दगडावरची रेषा असेल, मग तू बघतच राहा की या घराची लक्ष्मण रेषा मी कशी त्यांना पार करायला लावते। तेव्हा आता त्यासाठी जानकीच्या डोक्यात मात्र एक वेगळाच प्लॅन आलेला असतो, कारण आपली जानकी असते ती खूपच हुशार। तेव्हा मात्र आता लगेच दुसऱ्या दिवशी सकाळ होते, जानकी ही तयार होते आणि ऋषिकेश आता तयार होऊन बाहेर निघलेला असतो। तेव्हा आता काही झालं तरी ऋषिकेशला मात्र तयार करायचं असतं, होकाराची अपेक्षा त्यांना
लागलेली असते. म्हणून तर आता जो काही रुमाल असतो तर जानकी मुद्दाम हातात ठेवते आणि ऋषिकेश लगेच तिच्या हातातून तो रुमाल घेतो आणि जानकीला म्हणतो की हे बघ, माझ्याकडून होकाराची अपेक्षा मात्र ठेवू नकोस. तू किती काही कर परंतु तरी सुद्धा मी आशीर्वाद बंगल्यावर नाही येणार. मित्रांनो, आपल्या जानकीने जो काही प्लॅन केलेला असतो तो आता लगेच वर्क होतो. म्हणजे आता इतके पाहुणे मंडळी अगदी वाजत आणि गाजत हे आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या राहत्या घराच्या तेथे दाराशी येतात. ढोल ताशांच्या तालावर अगदी सनई चौघडा वाजत असतो. तेव्हा ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो तर पाहतो तर काय, अगदी एक भव्य मिरवणूक निघलेली असते. सनई चौघडा वाजत असतो. तेव्हा आपले जे काही सर्व शेतकरी बांधव आहे आणि आपले जे काही आता प्रमुख पाहुणे आहे बांदेकर फॅमिली, आता मात्र त्यांची तेथे एंट्री होते. सर्वजण आता ऋषिकेशला समजवण्यासाठी आपल्या ऋषिकेशच्या घरी येतात. अगदी तेथे अगदी ढोल वाजत असतो. तेव्हा ऋषिकेश त्यांना पाहतो आणि धावतच पुढे येतात. जानकी ओवी सुद्धा धावतच येतात. त्यांना पाहून आता यांना सर्वांना खूप असा आनंद होतो. आणि आपले जे काही गौरी आहे तर गौरी सुद्धा त्याची सुद्धा तेथे एंट्री होते आणि आपल्या फुलाला सुगंध मातीच्या मधल्या आपल्या ह्या ताई सुद्धा तेथे आलेल्या असतात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो, सर सुचित्राताई, तुम्ही सगळेजण येथे आलात आणि जिजी अक्का आणि आपले बाबी आत्या यांना सुद्धा पाहून ऋषिकेशला खूप असा आनंद होतो. आणि नंतर पाहतो तर काय, नित्याला सुद्धा बघून आता सर्वांना आनंद होतो. ऋषिकेश विचारतो की तुम्ही सगळेजण येथे यावेळेस कसे? तेव्हा आपले आदेश सर म्हणतात की हे बघ ऋषिकेश, अरे संसाराचा जो काही खेळ तुम्ही खेळत आहात आणि त्या खेळात तुम्ही जिंकलात म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. तेव्हा आता जानकी खुशून थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे तुम्ही अच्छा सगळेजण जानकीला सामील आहात. तेव्हा आता जानकी म्हणते की मग ही सगळी काही माझ्या माहेरची माणसं आहेत, मग ते सर्वजण माझ्या टीम मध्ये असणार. तेव्हा आता सुचित्राताई म्हणतात की हो ना, खरं जानकी तुझ्या टीम मध्ये तर आम्ही आहोत, परंतु तुमच्या दोघांची मिळून सुद्धा खरंच एक खूप छान अशी टीम आहे. तुम्ही दोघे जणांनी मात्र संसाराची छान अशी पार्टनरशिप निभावली. अगदी छान खेळात दोघे जण. हे ऐकून आता जानकी आणि ऋषिकेश खुश होतात आणि आपली ओवी सुद्धा खूप खुश असते. तेव्हा आता जिजी अक्का म्हणतात की आम्हाला सगळ्यांना सर्व काही कळलेलं आहे की तुम्ही घरापासून इतक्या दिवसापासून लांब आहात, तरी सुद्धा तुम्ही आपल्या घरासाठी खूप काही केलं. आपल्या घरच्यांसाठी जवळ असून मनाने लांब असण्यापेक्षा लांब राहून मनाने जवळ असणारी माणसाचे घर टिकवत असतात. हो की नाही जानकी? बरोबर तर आहे ना? तर जानकी म्हणते की हो अगदी बरोबर जिजी अक्का, मी तर कायम ऋषिकेशला हेच सांगत असते, पण यांना कुठे माझं पटतं. जिजी अक्का, तुम्हीच आता सांगून बघा, तुमचं ऐकलं तर बरं होईल. तरी सुद्धा आपला ऋषिकेश कुठे ऐकणार असतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, अगं ऐकण्याचा प्रश्न नसतो, प्रश्न हा विश्वासाचा असतो आणि तो जो काही शब्द आहे तो तोडेल ना. तर आता बाबी आत्या म्हणतात की ऋषिकेश, अरे हे बघ, किती वर्षापासून मी तुझ्या घरच्यांना ओळखते. अरे तुमच्या घरामध्ये जितकी माणसं आहेत ना तितकीच माणसं आमच्या घरामध्ये सुद्धा आहेत. आणि अरे हल्ली तर अशी एकत्र कुटुंब पद्धती फार कमी अशी बघायला मिळते. आणि हे बघ ना, अरे घरामध्ये इतकी माणसं म्हणजे टिपक्यांची रांगोळी. आपल्या टिपक्यांच्या रांगोळीमधील बाबी आत्या आता ही ऋषिकेशला समजावतात, अरे एखादा जरी टिपका चुकला तर अख्खी रांगोळी विस्कटते आणि आहे त्या टिपक्यांनी जर आपली जागा सोडली तर मग सुखाची ही सुंदर नक्षी कशी काय जमेल सांग बरं तू. त्यावर आता हे सगळ्यांचं बोलणं ऐकून नित्या सुद्धा आता ऋषिकेशला समजावते की एकदम करेक्ट, कारण मला आणि आदिराजला सुद्धा देवी आईने हा संकेत दिला, कौल दाखवला की आम्ही पुढे काय करायचं. आणि ऋषिकेश भाऊ, तुम्ही सुद्धा तुम्हाला मिळालेला कौल समजून जा आणि प्लीज प्लीज आपल्या घरी आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये परत जा. सुखा म्हणजे नक्की काय असतं? आपल्या माणसामध्ये आपण मानाने परत जायचं असतं. तुमच्यामध्ये हा कौल कोणी मान्य केला? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकीने आणि नाही तिला सतत असं वाटत असतं आम्ही आपल्या घरामध्ये परत गेलं पाहिजे म्हणून. मात्र आपले आदेश भाऊजी म्हणतात की ठरलं तर मग. आणि हे बघ ऋषिकेश, आपण आपल्या बायकोचं ऐकण्यासाठीच आपण लग्न करतो, नाहीतर पाप लागतं हे लक्षात ठेव बर का. तेव्हा आता आदेश भाऊजींचं ही वाक्य ऐकून सर्वांना एक गोड हसू येतं. आदेश भाऊजी म्हणतात की अरे तू माझ्याकडे बघ ना, अरे इतक्या दिवसापासून मी बायकोच ऐकतो. तेव्हा आता आपल्या सुचित्राताई आदेश भाऊजींकडे पाहतात आणि ऋषिकेश, मी तुला सांगतो की तू सुद्धा आजपासून बायकोचं ऐकायला सुरुवात कर बर का. सुचित्राताई म्हणतात की हो सांगणारे कुठे. तर जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज चला ना आपल्या घरी. तेव्हा आता ऋषिकेश सगळ्यांसमोर हात जोडतो आणि सर प्लीज मला कोणी समजावू नका, जे मनाला येईन तेच मी करत असतो असे बोलून ऋषिकेश आता आत जातो. ओवी म्हणते की बाबा. जानकी म्हणते की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश कुणाचं
काही ऐकून घेत नाही आणि तो आतमध्ये जातो. तेव्हा लगेच सुचित्रा ताई म्हणतात की जानकी अगं काय गं, काय झालं, ऋषिकेशला चिडला की काय तो? तेव्हा आदेश सर सुद्धा म्हणतात की हो ना, असं का निघून गेला असेल तो? अगं सुचित्रा, इतक्या वर्ष रागवल्यानंतर मी कधीही असा घरात निघून नाही गेलो. तेव्हा आता सुचित्रा ताई म्हणतात की काय हो तुमचं काय मध्येच, अहो त्याचं सुरू आहे नाही ते. म्हणून आता आदेश सरांना खूप असं हसायला येतं. जिजी अक्का सुद्धा खूप हसतात. तेव्हा आता आपला ऋषिकेश सुद्धा काही गमतीशीरच असतो. तो आता आत जातो, दरवाजा लावतो. सर्वजण आता ऋषिकेश बाहेर केव्हा येतात याची वाट पाहूनच असतो. तर मात्र हा आपला तगडा ऋषिकेश अगदी फेटा, ते काही जॉकेट वगैरे, तो काही ड्रेस असतो, अगदी रुबाबदार तयार होऊन बाहेर येतो. सर्वांना आता ऋषिकेशच्यातला त्या वेशात पाहून मात्र खूप असा आनंद होतो. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात की ऋषिकेश बाहेर आला म्हणून. बाबी आत्या तर ऋषिकेशची दृष्टच काढते आणि जानकी ओवी मागे वळून पाहत तर काय. सर्वजण आता ऋषिकेश बाहेर आल्यानंतर टाळ्यांचा गडगडत करतात. ओवी तर आपल्या बाबांना म्हणजे ऋषिकेशला प्रेमाची मिठीच मारते आणि जानकी अगदी आपल्या ऋषिकेशकडे अगदी अभिमानाने पाहत असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की इतक्या दिवसापासून मी जानकीचा मान आणि ओवीचं मन जपायलाच करतो ना, आज त्या दोघींना सुद्धा त्या घरामध्ये मानाने बोलावलं. त्यामुळे चला तर मग आपण सगळेच जण आशीर्वाद बंगल्यावर जाऊयात. म्हणून आज चक्क ऋषिकेश सुद्धा आशीर्वाद बंगल्यामध्ये जायला तयार होतो. सर्वांना खूप असा आनंद होतो. तेव्हा आता नित्या लगेच म्हणते की असं नाही, असं आज जो काही विजय आहे ना तो आपल्या जानकीचा सुद्धा आहे. तिची आणि तुमची जी काही मिरवणूक आहे ती वाजत गाजत निघणार. तेव्हा आता सुचित्रा ताई म्हणतात की थांबा थांबा, अरे ऋषिकेश तू तर स्वतः तयार झालास, पण तिचं काय बरं, तिला सुद्धा तयार व्हायचं हो की नाही? जी अक्का, सुचित्रा ताई आणि नित्या, बाबी आत्या म्हणतात की चला आपण सर्वजणी आता जानकीला तयारीला करूयात. तेव्हा आता लगेच त्या तयारीला निघतातच. परंतु आदेश सर म्हणतात की म्हणजे आता ऋषिकेश या तयारीला जाणार तिची तयारी करण्यासाठी, म्हणजे आपल्याला 2 तास वाट बघावी लागेल. तेव्हा सुचित्रा ताई म्हणतात की काय हो तुमचं, म्हणून तयार होण्यासाठी जानकीला आतमध्ये सर्वजणी घेऊन जातात आणि ओवी सुद्धा, जानकी सुद्धा अगदी खुशून तयार व्हायला आत जाते. तेव्हा ऋषिकेश अगदी खुशून हसतो आणि सर्वजण आता गावातील शेतकरी वगैरे सर्वजण आता इतके खुश असतात. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता इतकी भव्य ताशे ढोल ताशांच्या तालावर मिरवणूक निघते आणि सर्वजण जानकी आणि ऋषिकेशचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात. तेव्हा आता ऋषिकेश अगदी मानाने आदेश सर यांना नमस्कार करतो. तर आता आपले जे काही आदेश सर असतात तर ते म्हणतात की हे बघ, बायकोच्या सन्मानासाठी तू घराच्या बाहेर पडला, मग त्याच आता रणदिव्यांच्या घरामध्ये तू आणि जानकी एकत्र सन्मानाने गृहप्रवेश करतात. तेव्हा आता जिजी अक्का सुद्धा म्हणतात की शेवटी विजय हा सत्याचाच होतो. तेव्हा आता इतकी वाजत गाजत आता आशीर्वाद बंगल्यापर्यंत मिरवणूक आलेली असते. आपली जानकी सुद्धा आता इतकी छान तयार होते आणि इतकी सुंदर दिसत असते, ज्या क्षणाची ती इतक्या दिवसातून वाट पाहत असते. तर आज मात्र जानकी आणि ऋषिकेश आपल्या घरामध्ये अगदी मिरवणुकीच्या भव्य तालावर, ढोल ताशांच्या तालावर अगदी वाजत गाजत धूमधडाक्यात आता ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश करतात. त्यांचे स्वागत सुद्धा आता खूप छान प्रकारे होत असते. सर्वजण छान तयार होतात. ऐश्वर्याच्या नाकावर टिचून मात्र आपले जानकी आणि ऋषिकेश एकमेकांचा हात एकमेकांच्या हातामध्ये धरून आपल्या आशीर्वाद सदनामध्ये परत अगदी आनंदाने, अगदी जानकी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या त्या ताटात जे काही कुंकू जवळ जे काही पाणी आहे तर त्या पाण्यात पाय उडवते आणि दोघेही आता या घरामध्ये अगदी आनंदाने गृहप्रवेश करतात. मात्र आता ऐश्वर्या आणि आजी या दोघींचे प्लॅन काही अजून संपलेले नसतात. तर ऐश्वर्या लगेच आजीच्या हातात 2 पुडे देते. आजी हे लवकर घ्या असं म्हणते. तर आजी विचारते की काय ग, हे काय आहे, गुलाल का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही आजी, अहो गुलाल नाही तर माती आहे. आणि आता जेव्हा जानकी आणि ऋषिकेश जेव्हा येतील तेव्हा मात्र तुम्ही ही मातीची पिशवी त्यांच्या डोक्यावरती उलटी करायची. म्हणून आता ते काम तिने आजीवर सोपवलेलं असतं. आजी ते 2 पुडके घेते मातीचे आणि पुढे जाते. तेव्हा आता ऐश्वर्या ही मनात म्हणते की आता जानकी तू बघतच राहा, तुझ्या डोक्यावर ही माती टाकून मी कशी तुझी फजिती करते. तरी सुद्धा आता ऐश्वर्याचं काही हे थांबलेलं नसतं. जानकी आणि ऋषिकेश आता दाराशी येतात. तर आता सुमित्रा आई सुद्धा अगदी नटून थटून जानकीचं औक्षण करण्यासाठी बाहेर येतात. जानकी भरल्या
भरलेल्या डोळ्यांनी आनंद अश्रूंनी आपल्या सुमित्राईंना पाहते। सारंग सुद्धा अगदी भामट्यासारखा तिथून पाहत असतो आणि जे काही ऐश्वर्याने आजीला काम सोपवलेलं असतं ते काम करण्यासाठी मात्र आता आजीही घरावर गेलेली असते। तेव्हा आता हे दाराशी येतात तर जानकी ही ऋषिकेशकडे पाहत असते आणि सुमित्रा आईचे डोळे अगदी भरून आलेले असतात। सारंग ऐश्वर्याकडे पाहत असतो आणि ऐश्वर्या सारंगकडे एका भामट्या माणसाप्रमाणे त्यांची ही अवस्था झालेली असते। परंतु आता मात्र त्यांचा जो काही हा माती ऋषिकेशच्या आणि जानकीच्या अंगावर टाकायचा जो काही प्लॅन असतो तर शेवटी तो त्यांच्यावरच उलटणार असतो। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।